महिंद्रा 575 DI SP प्लस याच्याविषयी तुमचा अनुभव जाणून घ्यायचा आहे। पण तुमचा अनुभव खूप म्हणजे एक्सपिरियन्सने भरलेला आहे असं भाऊ आम्हाला समजते, कारण की तुम्ही भरपूर काम केलेलं आहे। आधीचा ट्रॅक्टर होता, मग हा का घ्यावा वाटला भाऊ तुम्हाला, असं काय आवडलं याच्यामध्ये? सगळीच कामं करायला पाहिजे आपण। छोटं जर बघितलं, ॲव्हरेज जर बघितलं, सगळ्याच गोष्टी जर समजा स्वस्तात बघितल्या किंवा छोट्या बघितल्या तर काही काही कामात खूप अडचण पण येते। अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की थोडासा जास्त न छोटा न मोठा घेता हा चांगला आहे समजा। अच्छा, म्हणजे ही श्रेणी चांगली आहे। अच्छा, मी 16 घंटे रेग्युलर चालवतो। अच्छा, दररोज जास्तीत जास्त वेळ तुम्ही काळ चालवता भाऊ। शेतकऱ्याला ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही। शेतीची कामे उत्कृष्टपणे जर करायची असतील तर एक चांगला ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं आज काळाची गरज झालेलं आहे। पण ट्रॅक्टर घेण्यासाठी मुळातच इन्व्हेस्टमेंट भरपूर लागते। त्यातल्या त्यात भरपूर कंपन्यांचे सेम मॉडेल आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात भरपूर सारे गोंधळ उठतात, शंका येतात। तर याच शंकांवर उत्तरे मिळण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांच्या, ज्यांनी ट्रॅक्टर ते वापरत आहे, ज्यांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत, तर अशा लोकांच्या मुलाखती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत। तर आज आपण त्याच शृंखलेमध्ये तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गाव आहे वरवंडी, इथे जालिंदर चव्हाण यांच्या इथे आलेलो आहोत। तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच महिंद्राचा 575 DI SP प्लस हे ट्रॅक्टर मॉडेल घेतलेलं आहे। अर्थातच महिंद्राचं त्यांच्याकडे अजून एक मॉडेल त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी हे मॉडेल देखील घेतलेलं आहे। तर खूप सारा एक्सपिरियन्स त्यांना आहे ट्रॅक्टरमध्ये। ते भरपूर सारं काम करत आहेत, त्यांच्या शेतीचे कामं करत करत ते दुसऱ्याही शेतकऱ्यांची कामे त्या ठिकाणी करत आहेत। म्हणजे एक व्यावसायिक तत्त्वावर देखील ते कामं करत आहेत। त्यामुळे त्यांचा या ट्रॅक्टरविषयी अनुभव जाणून घेणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। व्हिडिओ हा 2 टप्प्यामध्ये असणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ट्रॅक्टरची फीचर्स सगळ्यात आधी पूर्णतः जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच श्री जालिंदर चव्हाण यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स, हा खूप मौल्यवान असा एक्सपिरियन्स आपण त्यांच्याच माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। तर आज आपण माहिती घेतोय महिंद्रा 575 DI SP प्लस या ट्रॅक्टरची। थोडक्यात आधी आपण जाणून घेऊयात की पूर्वी महिंद्राचा 575 DI हा सरपंच असं एक मॉडेल होतं। महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकप्रिय झालं होतं। पण आत्ताच कंपनीने महिंद्रा 575 DI SP प्लस ही त्याच्या पुढची ॲडव्हान्स सिरीज काढलेली आहे। याचे 6 अतिशय महत्त्वपूर्ण फीचर्स आहेत। पहिलं फीचर म्हणजे ह्या श्रेणीमध्ये हे सर्वोत्कृष्ट पॉवर याच्यामध्ये आहे। त्यामुळे होतं काय, जास्तीत जास्त पॉवर या कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तुमचं जे काम आहे ते अतिशय वेगानं होतं। कुठलीही जड अटॅचमेंट तुम्ही याला जोडून भरपूर वेळ काम याच्यामार्फत करून घेऊ शकता। याचा जो टॉर्क आहे तो सगळ्यात जास्त टॉर्क आहे। मॅक्सिमम टॉर्कवालं इंजिन असल्यामुळे याला जो पॉवर आहे तो देखील खूप जास्त मिळतो। त्यामुळे ज्या ठिकाणी थोडंसं कडक रान असेल, खडकाळ स्थिती असेल किंवा थोडंसं जे तुमचे कामाची स्थिती म्हणजे कठीण जर काम असेल तर त्यामध्ये सुद्धा हा थांबत नाही। त्यानंतर पुढचं याचं जे फीचर आहे बॅकअप टॉर्क काय करतो की जे तुमचं कामाचा स्पीड वाढवतो। काम भरपूर स्पीडने तुमचं होतं, कमी वेळात जास्तीत जास्त शेतीची कामे, मग नांगरणे असेल, मशागती असतील किंवा रोटावेटर चालवणे असतील किंवा इतर कुठली कामे तुम्ही याच्यामार्फत अगदी वेगानं करू शकता। मजबूत अशी पॉवर आहे। 47 HPचं हे इंजिन आहे। ELS टेक्नॉलॉजी म्हणजे एक्सटेंडेड लॉंग स्ट्रोक असं नवीन टेक्नॉलॉजीने युक्त हे इंजिन असल्यामुळे एवढे सगळं पॉवर असताना देखील खूप जास्त मायलेज आहे। म्हणजे अतिशय कमी डिझेलवर हे खूप चालतं। म्हणजे या कॅटेगरीमध्ये जे ट्रॅक्टर्स जितकं डिझेल घेतात त्यापेक्षा कमी डिझेल हे ट्रॅक्टर वापरत असतं। त्यामुळे मायलेजमुळे देखील हे खूप फायदेशीर ठरत आहे। त्यानंतर पुढचा याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सर्व्हिसिंगचा आहे। इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदाच 6 वर्षाची वॉरंटी कंपनीने या ट्रॅक्टरसाठी दिलेली आहे। त्यामुळे हे नक्कीच या ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये खूपच नवीन आहे आणि खरंच महिंद्राने खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे। त्याचबरोबर मेंटेनन्सच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मेंटेनन्स देखील वर्षाला खूप कमी वेळा याची करावी लागत असते। म्हणजे सर्व्हिसिंगमध्ये पैसे बचत होतात। त्यानंतर पुढचं याचं जे फीचर आहे की हे याचे टायर जे आहेत अतिशय मजबूत टायर, याला बॅक टायर्स खूप मजबूत दिलेले आहे। त्यामुळे कमीत कमी स्लिपेज होतो।
मजबूत पकड याची जमिनीवर राहते, त्यामुळे काम करताना कुठलाही अडथळा येत नाही आणि या मजबूत पकडीमुळेच कुठेतरी तुमचं मायलेज असेल किंवा पॉवर ट्रान्समिशन असेल ते देखील परफेक्ट होतं. त्यानंतर याचा सगळ्यात महत्त्वाचा फीचर PTO आहे. याच्या PTOमध्ये देखील जबरदस्त पॉवर देण्यात आलेली आहे, त्यामुळे हेवी इक्विपमेंट जे PTO पॉवर्ड इक्विपमेंट आहे ते देखील तुम्ही वापरून शेतीची सर्वच कामे करू शकता. त्यानंतर आता आपण जर इथे बघायला गेलं तर याचा जो इथला जो स्पेस आहे, म्हणजे जे पुढला जो केबिन स्पेस आहे तो देखील खूप चांगला देण्यात आलेला आहे. त्यानंतर याची जी बैठक व्यवस्था आहे, आता आपण या ठिकाणी डायरेक्ट बसूनच पाहूयात. तर साधारणपणे ही जी याची बैठक व्यवस्था देखील जी आहे तर ती देखील मजबूत आहे. सीट ॲडजस्टमेंट सगळ्या पद्धतीनं होत आहे. त्याचबरोबर स्टेअरिंग सिस्टीम असेल किंवा हे डिजिटल जे इन्स्ट्रुमेंटेशन असेल ते देखील खूप चांगलं आहे. आता आपण इंजिन त्या ठिकाणी खोलून पाहणार आहोत. त्यानंतर इथे फ्रंट ॲक्सेलला काय सिस्टीम आहे, त्यानंतर पाठीमागे बॅक साईडला काय फीचर आहे, एक ना एक सिस्टीम आता आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आणि त्यानंतर लगेच श्री जालिंदर चव्हाण यांचा काय अनुभव आहे तो देखील आपण व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. महिंद्रा 575 DI SP प्लस या ट्रॅक्टरच्या तांत्रिक बाबींविषयी आपण जाणून घेऊ आणि लगेच मुलाखतीला सुरुवात होईल. तर एकदम एर्गोनॉमिक डिझाईन आहे. लाल आणि जे काही येलो कलर आहे याचा एक कॉम्बिनेशन आहे. महिंद्राचा लोगो इथे सेंटरला क्रोम फिनिशमध्ये देण्यात आलेला आहे. हेडलॅम्प देखील हॅलोजनमध्ये येत असतात. त्याचबरोबर जी जाळी आहे तर ती देखील प्रचंड मोठी आणि रुंद दिलेली आहे, ज्यामुळे कूलिंगला भरपूर चांगलं काम होत असतं. आता इथे आपण जर या बाजूने जर बघायला गेलं तर तुमचा जो फ्रंट ॲक्सेल आहे तर तो फ्रंट ॲक्सेल हा नॉन ॲडजस्टेबल फ्रंट ॲक्सेल आहे. तिथे शेजारी ड्युएल ॲक्टिंग स्टेअरिंग जे आहे तर तशी सिस्टीम त्याला देण्यात आलेली आहे. फ्रंट ॲक्सेलच्या खालच्या बाजूला जर आपण बघायला गेलं तर तिथे एक वेट देखील एक्स्ट्रा वेट अटॅच करण्यात आला आहे, ज्यामुळे ट्रॅक्टर वर उचलणे, जर ट्रॉलीमध्ये वजन असेल तर वर उचलण्याचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. खूप चांगलं फीचर कंपनीने देण्यात आलेलं आहे. आता त्यानंतर आपण इथे हे उघडल्यानंतर तुम्हाला इथे इंजिनचं अशा पद्धतीनं दिसेल. तर तुम्ही इथे बघू शकता 3067 CCचं इंजिन, 47 HP ही त्याची कॅपॅसिटी आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे डिझेल फिल्टर आहे. त्याचबरोबर इकडे ह्या बाजूला हे 4 सिलेंडरवालं इंजिन आहे. खूप पॉवरफुल आणि दमदार असं इंजिन आहे. खाली स्टार्टर मोटर देण्यात आलेली आहे. त्यानंतर वरती जो तुम्ही पाहू शकता तर हे जे ड्राय एअर क्लिनर आहे, तर एक लिक्विड कूल सिस्टीम, खूप आधुनिक असं सिस्टीम याच्यात देण्यात आलेलं आहे. सायलेन्सरला देखील एक सेफ्टीसाठी एक त्या ठिकाणी एक व्यवस्थितपणे तो दिलेला आहे. इकडे जर बॅटरी आहे तर ही जी बॅटरी आहे तर ही 12 व्होल्ट 75 अँपिअरची बॅटरी आहे. त्याचबरोबर इथे क्लच सिस्टीम असेल किंवा इतर ब्रेक्स असतील. त्याचबरोबर इकडे आता गिअर सिस्टीम तुम्ही पाहत असाल तर 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स असे गिअर आहे. इथे पाहू शकता ऑन ऑफचं बटन आहे. त्याचबरोबर लाईट हाय बीम लो बीमचं आहे. इकडे PTO लिव्हर्स आहेत. त्याचबरोबर इथे आपण सिटिंग अरेंजमेंट फार प्रॉपर आहे. कुठेही तुम्हाला सगळीकडे हात जाता सर्व लिव्हर्स दाबता येतात. स्टेअरिंगच्या खालीच लगेच तुम्हाला चार्जिंगसाठी, मोबाईल ठेवण्यासाठी सिस्टीम आहे. इंजिन बंद करण्यासाठी हॅझार्ड लाईट्स असेल तर अशा सर्व फीचर्स इथे देण्यात आले आहे. दोन्ही बाजूने उजव्या आणि डाव्या बाजूचे दोन्ही लिव्हर हातामध्ये ॲक्सेसिबल आहे. त्याचबरोबर आता आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर सगळं ॲक्सेसिबल आहे. कुठे तुम्हाला हात फारसा ताणावं लागत नाही. हाईट, उंची कमी. आता हे जे डिस्प्लेमध्ये पाहू शकता तुम्ही हावर्स कंट्रोल आहे. विविध इंडिकेटर दिलेले आहे इंजिन बंद झाल्याचा. त्याचबरोबर इकडे असे भरपूर इंडिकेटर्स दिलेले आहे. RPM असेल, हावर्स, विविध सिम्बॉल आहेत. बॅक साईडने बघितलं तर PTO फार मजबूत आहे. 1700 किलोच्या आसपास पाठीमागे कॅपॅसिटी आहे. खूप मजबूत आधी कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे. खूप वेगळ्या अगदी वैशिष्ट्यपूर्ण अरेंजमेंट याच्यात देण्यात आलेले आहे. तर मी सगळ्यात आधी आपले चव्हाण साहेब आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मौल्यवान मार्गदर्शन करावं. तर चव्हाण साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचा परिचय आणि पत्ता आमच्या व्ह्युअर्सला सांगा. माझे नाव जालिंदर शांतीलाल चव्हाण, मुक्काम पोस्ट वरवंडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तर महिंद्रा 575 DI SP प्लस याच्याविषयी तुमचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. पण तुमचा अनुभव खूप म्हणजे एक्सपिरियन्सने भरलेला आहे असं भाऊ आम्हाला समजते, कारण की तुम्ही भरपूर काम केलेलं आहे. आधी तुमच्याकडे महिंद्राचा एक ट्रॅक्टर होता, तर थोडंसं त्या ट्रॅक्टरकडून मग आपण याच्याकडे येऊयात. आधी कुठला ट्रॅक्टर होता तुमच्याकडे? माझ्याकडे अर्जुन 555 ट्रॅक्टर आहे. 8 वर्ष झालेत त्याला. अच्छा, म्हणजे तो 8 वर्षापासून वापरत आहोत. बरं. आता मग आधीचा ट्रॅक्टर होता, मग हा का घ्यावा वाटला भाऊ तुम्हाला? असं काय आवडलं याच्यामध्ये? याच्यामध्ये PTO 2-3 स्पीडमध्ये आहे आणि थोडं छोटा आहे अर्जुनपेक्षा, त्याच्यामुळे पण चालायला अर्जुन सारखंच चालतो एकदम. अच्छा. दोन्ही ट्रॅक्टर सोबतच चालतात माझे.
अच्छा, तर PTO पॉवरचं तुम्हाला ते फीचर्स आवडलं. हां. अच्छा, आपण वन बाय वन ते सगळे फीचर्स तुमच्याकडून त्याचा अनुभव जाणून घेऊयाच. त्या दिवसामध्ये आता तुम्ही अर्जुन चा वापरलाय, हा वापरलाय, मग याचं कम्फर्ट म्हणा किंवा जे याच्या बाकीच्या गोष्टी ज्या ब्रेक क्लच असेल किंवा PTO शाफ्ट, हे सगळ्या गोष्टी असतील, त्याच्या वापरामध्ये कसं वाटलं बा तुम्हाला एकंदरीत? म्हणजे म्हणजे चांगला आहे वापरायला, तसं काही नाही, सगळं सेमच आहे. फक्त PTO मध्ये हा खूप चांगला आहे. रोटावेटरला खूप स्पीडमध्ये चालतो. अच्छा, आता कंपनी म्हणते की हा ट्रॅक्टर खूप टफ आहे, म्हणजे अगदी मजबूत आहे बा, किती कठीण परिस्थितीमध्ये चालतो. थोडंसं कठीण रान असतं बऱ्याच वेळा, नाही का, नांगरणी करताना अडचणी येतात, खोल नांगरणी करायची असते आपल्याला बऱ्याच वेळा. तर त्यावेळेस तुमचा काय एक्सपिरियन्स आला बा, होतं का याने भाऊ त्या PTOमुळं किंवा याच्या पॉवरमुळं? होते जो काम अर्जुन करतो तो काम हा करतोय. अच्छा, ओके. त्यानंतर आता ह्या श्रेणीमध्ये आता जे 45 HP, आता हा 47 HP आहे, 47. तर साधारणपणे हा पॉवर सुद्धा याचा जास्त आहे बा थोडासा, जास्त आहे. तर मग काम थोडं वेगाने होतं बा याने. वेगाने होते. अच्छा, म्हणजे मग एका दिवसात जास्त तुम्ही एरिया कव्हर करू शकता की? हो. अच्छा, ओके. तर आता मायलेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं बा, डिझेलची जी खपत आहे किंवा किती डिझेल लागतं बा, तर ह्याविषयी काय सांगाल तुम्ही? नांगरटीला सारखंच डिझेल लागतं सगळ्याला, पण इतर कामं जर केली दुसरी तर दुसऱ्या कामामध्ये कमी डिझेल लागते याला, पण नांगरटीला दोघाला सेमच लागते. अच्छा, पण समजा तुम्ही इतर बी कम्पेअर केले असेल ना, समजा केले अदर कंपनीचे काही मॉडेल्स असतील, समजा आता हे 47 HP 45 HP श्रेणी दुसरे असतील बा, तर मग असं काही वाटलं का तुम्हाला बा याचं ॲव्हरेज थोडंसं चांगलं आहे बा बाकीच्यांपेक्षा किंवा काय? ॲव्हरेज याचं चांगलंच आहे, पण नांगरटीला सगळ्या ट्रॅक्टरला सारखंच लागतं. अच्छा, म्हणजे ते हेवी वर्क असल्यामुळे त्याला आहे, पण बाकीच्या कामांसाठी नक्कीच याचा ॲव्हरेज चांगला आहे. अच्छा, म्हणजे हा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे. कंपनीच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आपण फीचर्समध्ये पाहिलं तर ॲव्हरेज आहे, पण इथे आपल्याला चव्हाण सरांकडून बी कळतंय की ॲव्हरेज त्याचं चांगलं आहे म्हणून. आता त्यानंतर अजून याच्याविषयी काय सांगू शकता भाऊ? जसं आता टायरचं जे स्लिप होत नाही भाऊ किंवा मजबूत पकड आहे असं म्हटलं जातं भाऊ याच्यात, तर काय वाटलं तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये याच्याविषयी? याच्यामध्ये 14-9-28 टायर आले, प्लस 750-16चे पुढचे टायर आले, त्याच्यामुळं हे थोडं म्हणजे चालायला चांगलं चालतो. म्हणजे ओके, म्हणजे असं स्लिप होणं किंवा जर खालीवर होत नाही. अच्छा, ओके, सारखा चालतो. त्यानंतर आता इथं जर आपण बघितलं समजा, तर इथं एक वेट आहे, त्यानंतर इथं खाली एक वेट दिलेलं आहे, म्हणजे इथं 2 वेट दिलेले आहेत माझ्या मते, बरोबर? तर मग याचा काही इफेक्ट झाला का बऱ्याच वेळा ट्रॅक्टर वर उचलणे वगैरे? नाही, लगेच नाही उचलत ट्रॅक्टर, उचलतच नाही. अच्छा, तर म्हणजे मग त्यांनी ते वेट बऱ्यापैकी बॅलन्स करून दिलेलं आहे, लगेच नाही उचलत. ओके. त्यानंतर याचा क्लच थोडासा वेगळा आहे भाऊ, असं एक समजतं की गिअर चेंज करत असताना याच्यामध्ये आवाज वगैरे येत नाही भाऊ, असं साधारणपणे आहे. तर मग त्याविषयी तुम्हाला कसं वाटलं बा, कसा एक्सपिरियन्स आला क्लचच्या सिस्टीम, गिअरच्या सिस्टीममध्ये वगैरे? क्लच चांगला आहे, डबल क्लचमध्ये आहे ना तो. अच्छा, डबल क्लच सिस्टीम आहे, ओके. साधारणपणे आता याला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स असे गिअर आहेत भाऊ, ओके. त्यानंतर PTO साठी काही वेगळी सिस्टीम आहे का याच्यामध्ये काही असं? म्हणजे PTO रिव्हर्स फॉरवर्डमध्ये आहे ना. हां, तो माझ्याकडे अर्जुनमध्ये नव्हता. अच्छा, रिव्हर्स फॉरवर्डमध्ये दोन्हीमध्ये आहे. हो, डबल. तर आता परफॉर्मन्सचं बोललो, क्लच किंवा गिअर सिस्टीम, पॉवरच्या सिस्टीमबद्दल बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की आपल्याला याच्यावर बसून तास काम करायचं असतं, तर मग याची सिटिंग अरेंजमेंट कशी वाटली बा? कम्फर्ट कसा आहे याचा? चांगली आहे सिटिंग. अच्छा, म्हणजे भरपूर वेळ आपण काम करताना थकतो का वा किंवा? नाही, मी 16 घंटे रेग्युलर चालवतो. अच्छा, दररोज जास्तीत जास्त वेळ तुम्ही काळ चालवता बा? ओके, म्हणजे हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. मग तुम्ही ह्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून काही व्यवसाय पण करता बा असं मला व्यवसाय करतो. अच्छा, मग तुमचं किती क्षेत्र आहे, कोणते पिकं घेता तुम्ही? आमच्याकडे जास्त करून ऊस, मक्का, बाजरी, ज्वारी, गहू. अच्छा, किती एकर क्षेत्र आहे आपलं? माझं घरचं का? माझं 5 एकर आहे. 5 एकर. मग 5 एकर आणि मग बाकी बाहेर 5 एकर तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कामं करता, कुठल्या अटॅचमेंट जोडता याच्या ह्या ट्रॅक्टर? नांगरट पण जोडतो, रोटावेटर पण जोडतो, पेरणी यंत्र पण जोडतो. अच्छा, मग सगळे जे अटॅचमेंट आहे ते व्यवस्थित चालतात का याच्याबरोबर? हो, व्यवस्थित चालतात. म्हणजे ज्या कॅपॅसिटीने चालायला पाहिजे चालतात. कुठं गुतणे फसणे म्हणा किंवा काम व्यवस्थित न करणं म्हणा, नाही, तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित होतंय. आणि प्लस तुमचे जर तास जर बघितले आपण, कारण का तुम्ही बाहेर पण काम करता, जो शेतकरी स्वतःसाठी घेतो त्यापेक्षा नक्कीच तुमचे तास किंवा वापर हा जास्त आहे. तर मग त्यामध्ये असं काय झालं का हिटिंग वगैरेचा इश्यू होतो बा इंजिनमध्ये वापरता? 16 तास तुम्ही म्हणता मी कंटिन्यू वापरतो, दिवसभर चालतो. अच्छा, तर मग आता एवढ्या उन्हामध्ये देखील त्याचं हिटिंग वगैरे काय होत लगेच नाही होत. अच्छा, म्हणजे त्याची जी कूलिंग सिस्टम आहे, वॉटर कूल किंवा लिक्विड कूल सिस्टीम जी आहे ती सुद्धा प्रॉपर आहे भाऊ, इथं आपण लक्षात येत आहे आपल्याकडं. आणि महिंद्राचे ते सिग्नेचर म्हणजे किंवा त्यांचं जे वैशिष्ट्यच आहे की इंजिन हे फार कूल राहतात, कुठल्याही प्रकारे ते गरम होत नाही, ओव्हर हिट होत नाही. आता पॉवर चांगली आहे,
सगळं व्यवस्थित आहे, मेंटेनन्सच्या विषयी काय सांगाल बा तुम्ही या ट्रॅक्टरच्या बाबतीत? मेंटेनन्स अजून काहीच नाही आहे मला, अच्छा. फक्त सर्व्हिसिंग केली बाकी अच्छा, काही नाही. आता कंपनीने इथं जसं लिहून दिलंय की बाबा 6 वर्षाची वॉरंटी भाऊ याला, हम्म. 6000 तास किंवा 6 6 वर्ष वर्ष म्हणजे warranty. असं आहे. हा. तर मग काय वाटतं बा तुम्हाला, हा म्हणजे ही जी सर्व्हिस दिली कंपनीने, खरंच ते म्हणतात फर्स्ट इन इंडस्ट्री, हम्म. तर हे आहे का भाऊ, असं हो, चांगलं आहे का हे चांगलं सिस्टम? चांगलं आहे ना, म्हणजे शेतकऱ्यांचा फायद्यासाठी शेतकऱ्यांसाठी का? फायद्याचंच आहे ना. अच्छा, नाही तर मग काय होतं बऱ्याच वेळा की आपल्याला मेंटेनन्सला पैसे जर ही वॉरंटी नसती हम्म. तर ऍक्च्युली किती वर्षाची वॉरंटी येते अंदाजे? 2 वर्ष येत होती पहिले. 2 वर्ष यायची, हा, किंवा आता- 2000 तास. 2000 तास किंवा 2 वर्ष, 2 वर्ष, आता 6 वर्ष किंवा 6000 तास. 6000 तास. म्हणजे मग यांनी फायदा होईल का शेतकऱ्यांना? होईल होईल नक्कीच होईल. अच्छा, हम्म. म्हणजे मग 6000 तास म्हणजे जवळपास 6 वर्षापर्यंत आपल्याला मेंटेनन्स खर्च याच्यामध्ये खूप. नाही, जे वॉरंटी मध्ये असेल तेच ना, तेवढं- सगळं तर नाही येणार ना. अच्छा, हा म्हणजे पण तरी त्यातल्या त्यात सेव्ह होईलच हो, भाऊ. फायदा होईलच ना. अच्छा, म्हणजे कंपनी जे म्हणते की बुवा 6 इयरची वॉरंटी, ते आपण यांच्याकडूनही समजलं आपल्याला की पूर्वीच्या मॉडेलसाठी 2च वर्ष 2च वर्ष वॉरंटी होती, warranty 2000 तास. हो. पण हे वाढल्यामुळं खरोखर त्यांचा फायदा होणार आहे, आणि म्हणूनच त्यांनी हे मॉडेल कदाचित निवडलं असावं, कारण की पॉवरपेक्षा नंतर तो कसा चालणार आहे, किती खर्च येणार आहे, त्याच्यावर ते फार महत्त्वाचं असतं. आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल बा तुम्ही? आता तुम्ही तर घेतलाय, वापरताय, मजबूत म्हणजे खूप जास्त वेळ वापरताय, तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? ट्रॅक्टरनं सगळीच कामं करायला पाहिजे. आपण ओके. छोटं जर बघितलं, ॲव्हरेज जर बघितलं, सगळ्याच गोष्टी जर समजा स्वस्तात बघितल्या किंवा छोट्या बघितल्या, तर हम्म. काही काही कामात खूप अडचण पण येते. अच्छा, म्हणजे मग ज्या तुमचं म्हणणं आहे की थोडंसं न जास्त. छोटा न मोठा घेता हां हां, हा चांगला आहे समजा. अच्छा, म्हणजे ही श्रेणी चांगली आहे. चांगली आहे. अच्छा, ओके. हा छोट्याचं पण काम करतो आणि मोठ्याचं पण करतो. म्हणजे जसं की 45 पण नको आणि 52-55 पण नको, शेतकऱ्याला फायदेशीर आहे. हा हा, म्हणजे मिडल पाहिजे. मिळेल पाहिजे. म्हणजे 45 आणि 50-52 पेक्षा मधला तुम्ही 47 हा. मध्य मार्ग घेतला हा, पाहिजे. ओके. मी त्याच्यासाठीच घेतला आहे. ओके, तर किती एकरसाठी हा म्हणजे घ्यायला पाहिजे बा, एखाद्याला घरीच वापरायचं आहे बा समजा, तर किती एकर क्षेत्र पाहिजे बा, कमीत कमी एक अंदाजे ॲव्हरेज बा? 15 ते 20 एकर पर्यंत पण चालेल ना. अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 एकर पर्यंत जरी हो, असेल तरी हो. हा ट्रॅक्टर सर्व कामं करू शकतो. सर्व काम याला सगळे अटॅचमेंट आपण कनेक्ट करू शकतो का? सगळे सगळे टोटल. पुढे जे मळणी यंत्र किंवा Total. जे काय असेल पुढे थ्रेशर, मळणी यंत्र आहे, हा. कुट्टी मशीन आहे, पेरणी यंत्र आहे, सगळ्या हम्म. गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे पीटीओला पॉवर असल्यामुळे पीटीओ हा. पॉवर सगळे इक्विपमेंट आपण याला आपण जोडू शकतो. जोडू मग आपण इक्विपमेंट याच्या बरोबरच घेतले का की आपल्या नाही, आधीचे? माझे आधीचे आहे सगळे. म्हणजे मग आधीच्या महिंद्राच्या मॉडेलचे अटॅच होतात याला? सगळे सगळे टोटल. अच्छा. रोटावेटर पण 6 फुटी ओढतो तो माझा. 6 फुटी. हम्म. अच्छा, चव्हाण साहेब तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि आमच्या व्ह्युअर्सला खूप चांगली माहिती दिली. नक्कीच ग्राहक जे काही फ्युचर कस्टमर असतील तर त्यांचा नक्कीच फायदा होईल. तर आभारी आहोत. धन्यवाद.